नमस्कार. श्रद्धा आणि विश्वास म्हणजे शुभम गुरुजी हमखास. आज महाशिवरात्री. महिन्याच्या पृष्ठपक्षातील प्रत्येक चतुर्दशीला येते ती शिवरात्री, परंतु माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला येते ती महाशिवरात्र. महाशिवरात्र हा पर्वकाल केवळ आणि केवळ भगवान महादेवांच्या उपासनेसाठी सांगितला गेलेला पर्वकाल आहे. या दिवशी भगवान महादेवांचं आवाहन पूजन करावं. भगवान महादेवांचं आवाहन पूजन करावं म्हणजे नेमकं काय करावं, तर त्या दिवशी रुद्रपाठ करावा, भगवंताला बिल्वार्चन करावं, भगवंताला नाना प्रकारच्या द्रव्यांनी अभिषेक पूजन करावं. मग त्यामध्ये दूध असेल, पाणी असेल, उसाचा रस असेल, मध असेल, सरसोचं तेल असेल, अशा विविध प्रकारच्या द्रव्यांनी भगवान महादेवाला अभिषेक करावा. भगवान महादेवाला त्या दिवशी प्रामुख्याने बिल्वार्चन करावं, बिल्व फल अर्पण करावं. हे सगळं केल्याने काय होतं तर लक्षात ठेवा, मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधनैः. भगवंत महादेवाच्या उपासनेने आपल्याला जन्म, मृत्यू, गंडांतर, अपमृत्यू आदी सगळ्या प्रकारच्या दुःखांचं निवारण होऊन आपल्याला उत्तम आत्मशक्ती, बलशक्ती, स्थैर्य, मानसिक धैर्य आणि त्याचप्रमाणे ऊर्जा भगवान महादेव आपल्याला प्रदान करतात. अशा या भगवान महादेवाचं पूजन करण्यासाठी या महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा एक विशेष पर्वकाल दिला गेलेला आहे आणि या पर्वकालाला निशित काल असं म्हणतात. या निशित कालात काय करायचं तर भगवान महादेवांचंच पूजन करायचं. या निशित कालाला महत्व काय आहे तर स्कंद पुराणात, लिंग पुराणात, शिवपुराणात याचे विविध उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आले, विविध प्रकारच्या कथा डोळ्यासमोर आलेल्या आहेत. त्यातील पहिली कथा अशी आहे की भगवान महादेवांचं त्या काळामध्ये प्रागट्यकरण झालेलं आहे म्हणून त्याला विशेष महत्व आहे. तर काही पुराणात असं आढळतं की भगवान महादेव आणि भगवती पार्वती यांचा विवाह या निशित काळात झालेला आहे. तर लिंग पुराणात असं अनुभवायला येतं की भगवान महादेवांनी ह्या काळामध्ये अमृत आणि अमृत मंथनाच्या वेळी हलाहल प्राशन केलेलं आहे म्हणून भगवंताला नीलकंठ देखील म्हणतात. तसेच अजून एक त्यामागची कथा आपल्याला अनुभवायला मिळते ती म्हणजे अशी की भगवान महादेवांनी मार्कंडेय पुराणामध्ये उल्लेख येतो की भगवान महादेवांनी चंडमुंड या राक्षसांचा वध देखील या निशित कालात केलेला आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत या राष्ट्राची संहार शक्ती ही भगवान महादेव आहे. तर समाजात, जगात आपल्याला संहारात्मक तयार व्हायचं असेल तर भगवान महादेवांची कृपा, आशीर्वाद असल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून भगवान महादेवांची उपासना करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि अशा या पर्वकालाला भगवान महादेवांची उपासना आपण करावी. त्या उपासनेमध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर निश्चित आपण आमच्याशी संपर्क साधावा. आमच्या या शुभम गुरुजी चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. निश्चितच आपल्याला नवनवीन माहितीसाठी हा व्हिडिओ माहितीचा होईल. नमस्कार.